तुला फक्त तुझं आयुष्य, तुझी स्वप्न, तू आणि फक्त तूच दिसतोयस। आजपासून देशमुख इंडस्ट्रीचे मालकीण एकमेव सुनबाई असेल। अरे हिस्सा तर सोड, आजपर्यंत जे जे तुझ्या नावावर आहे ना त्या सगळ्यातून तुझं नाव बेदखल करतो मी। या सगळ्यांनी माझा जो काही अपमान केलाय, माझा हक्क नाकारलाय, तो मिळवायला आता मला एक नवं नाटक सुरू करावं लागेल। माझं काही कर्तव्य नाही म्हणून माझे हक्क नाकारताय ना, दाखवतो माझी कर्तव्य। पण आता जे काही करायचंय ते आरडाओरडा आणि भांडण न करता, त्यासाठी ज्यांनी माझा अपमान केलाय त्यांच्यापासून सुरुवात करायला हवी। तात्या आणि बयवाजी, आधी त्यांच्याकडे जातो। पण हे नाटक आधी तिने पाहायला हवं। हा तात्यांच्या रूम मध्ये जातोय का? सिड नको रे अजून काही गोंधळ घालू। कोण? सिद्धू, आता काय हवंय तुला? काही नाही तात्या, मी तुमची माफी मागायला आलो। तात्या सॉरी, मी खूप मोठी चूक केली आणि मला माहिती आहे की तुम्ही मला माफ नाही करणार। मला तुमचा आशीर्वाद हवाय। मी माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करतोय। म्हणजे मी माझ्या मेहनतीने आता पैसे उभी करीन। यापुढे तुम्हाला माझा कसलाही त्रास होणार नाही। तात्या, बयाजी, मला फक्त तुमचा आशीर्वाद हवा। बया काय हो? जरा चिमटा काढ बरं। काय? ते पहाटेचं स्वप्न तर बघत नाही ना मी? काल याला बोललो आणि आज सकाळी बदलला पण। हो, त्याला त्याची चूक लक्षात आली असेल ना। अगं लक्ष कुठे तुझं? सॉरी जग, तुलाच लागलं असतं ना, म्हणून म्हटलं लक्ष कुठे। चांगला पाहुणचार चाललाय, करा अजून सेवा करा याची। पाहुणा म्हणून या घरात आला आणि या घरचाच होऊन बसलाय। रेडी ना? हो होते ना। अगं मी तुला कालच सांगितलं ना, आज ऑफिसला यायची काहीच गरज नाहीये। मीटिंग्स आहेत फक्त आज, बाकी काहीच काम नाहीये। बोर होशील तू। तू
आज ऑफिसला येणारच आहेस. युवराज साठी स्पेशल डे आज का? काय आज? नमा काही स्पेशल नाहीये. काल तात्याने मला नॉमिनी म्हणून डिक्लेअर केलं ना, म्हणून ती खुश आहे. बरोबर. हा युवराज, मला ना आज उशीर होईल. तुम्ही दोघं व्हा पुढे. का? आहे एक काम आहे. तुम्ही दोघं व्हा ना पुढे, मी आलेच. छान झाले कॉफी. सिद्धू, सिद्धू, हे सिद्धू ऐक. अरे काय करतोय तू? काय करतोय? सिद्धू माझा ऐक, इकडे आण. काय करायचं नाही, इकडे आण. बापू का मला करू दे ना. अरे असा अचानक गोठा का बरं साफ करतोय तू? अरे हो, तुला तात्याने शिक्षा दिली का मोठ्या बाईंनी शिक्षा दिली तुला? मला कोणी शिक्षा नाही दिली ना कोणी सांगितलंय. मी स्वतःहून हे सगळं करतो. का? अरे मी करतो ना, पण मी करतो. मला करू दे ना प्लीज. सिद्धू, हा असा हट्टीपणा करू नकोस ना तू. बापू का लहानपणापासून तू सगळे हट्ट माझे पुरवलेस. मी हट्ट नाही करत आहे, खरंच मी काम मागतोय. मला माझ्या चुकांची जाणीव झाली आणि मला कळलंय की माझी स्वप्न जर मला पूर्ण करायची असतील तर माझ्या कष्टाने आणि मेहनतीने उभे केलेले पैसे हवे. आज मी गोटा साफ करतोय, उद्या तुला जिकडे दूध पोचवायचं असेल तिकडे मी पोचवतो. हे बघ, तुला जेवढे जमेल तेवढे पैसे दे, चालेल मला. अरे सिद्धू, तू हे काय बोलतोय? त्यासाठी ही कामं करायची गरज नाहीये तुला. हे बघ सिद्धू, तुला पैसा पाहिजे ना, हे बघ मला शक्य होईल तितका पैसा मी तुला देतो. नाही बापू का, मला इथं काही नकोय. मला स्वतःच्या मेहनतीचा पैसा हवाय. अरे अरे पण प्लीज बापू का, प्लीज. घरात मी हिस्सा मागितला, न सांगता दागिने विकायला घेऊन गेलो. ही चूक होती माझी. पण आता काय चूक ते सांग ना. मला स्वतःच्या मेहनतीचे पैसे हवे, तर त्यासाठी निदान मला काम तरी करू दे. बघ, मी स्वतःच्या मेहनतीने पैसे कमवेन आणि माझी स्वप्न पूर्ण करेन. प्लीज सिद्धू, सिद्धू, मी काय हे सगळं? हो, मी उशिराच येणार होते, पण अच्छा, म्हणजे हे सगळं माझ्यासाठी नाहीच आहे तर. हो, तात्यांनी त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी दिली आहे. नॉमिनी केलंय त्याला. अच्छा, म्हणजे त्याच्यासाठी आहे का हे सगळं? हो,
आता तुझा ऑफिशियल बॉस झालाय ना. हे काय आहे सगळं? अरे कोणीतरी त्यांच्या बॉस साठी ना सरप्राईज प्लॅन केलं होतं. काय ना मग, पण टायमिंग चुकलं. इट्स ओके. नमा थँक्यू. हा मग बॉसची पहिली ऑर्डर आहे. आज एक ऑनलाईन मीटिंग आहे. ही मीटिंग तू लीड कर. अगं जास्त काही नाहीये, त्यांना फक्त आपल्या फॅक्टरी संदर्भात इन्फॉर्मेशन द्यायचे. अगं आधी तू सुरू तर कर. आम्ही आहोतच तुझ्या बरोबर. ना मग तुला काम करायचं आहे ना, मग ते आत्तापासून याची सुरुवात कर. आणि तू करशील, आम्हाला विश्वास आहे. युवराज, अरे घाबरलीये ती. म्हणजे नमा हुशार आहे, नो डाऊट अबाउट इट, पण मीटिंग साठी कम्युनिकेशन इम्पॉर्टंट असतं. आणि ती प्रयत्न सुद्धा करेल, पण तिला जर काम करायचं असेल तर तिला बोलता न येते याच्यावर मात करावी लागेल. आणि करेल ती. आणि तिला जर नाहीच जमलं तर आपण सांभाळून घेऊ ना. हे दोघं एकमेकांच्या ग्रोथचा किती विचार करतात. सिड, हेच सुख मिळालं असतं एकत्र काम करून. तुझ्याकडून काही गोष्टी मला शिकता आल्या असत्या आणि माझ्याकडून. अदिती मॅडम, मे आय कम इन? सिड, तू काय करतोयस इथे? आणि हे काय? तुझ्या कपड्यांना काय झालंय? ते मी जरा शेतात राबायला गेलो होतो. तू शेतात? नमा अगं नको रडू, होईल मीटिंग ठीक. आणि मी आहे ना तुझ्यासोबत. सॉरी मॅडम, आम्हाला काहीच कळत नाहीये तुम्ही काय म्हणताय ते. दुसरं कोणी नाहीये का जो माहिती देऊ शकेल? हाय, आय एम युवराज, सीईओ ऑफ दिस कंपनी. थँक्यू सर, तुम्ही आलात. सॉरी, तुमची एम्प्लॉई काय सांगते काहीच कळत नाहीये. आता तुम्ही आलाच आहात तर तुम्ही तुमच्या बिझनेस बद्दल आणि फॅक्टरी बद्दल माहिती सांगा. नाही, तुम्हाला ऑल इन्फॉर्मेशन तीच देईल. त्यानंतर आपण बोलू. सॉरी सर, बट डोंट वरी, कळेल सगळं तुम्हाला. नमा तू सुरुवात तर कर, मी आहे तुझ्यासोबत. आमची ही देशमुख इंडस्ट्री शेती संबंधितची फॅक्टरी आहे. शेतीसाठी लागणारा खत, हायब्रिड बियाणं, कीटकनाशक ह्या बेसिक गोष्टी तर आम्ही बनवणारच आहोत. पण प्रत्येक शेतकऱ्याला फायदा होईल अशा अनेक गोष्टी आम्ही बनवणार आहोत. नाही, शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा होईल अशा गोष्टी सुद्धा आम्ही बनवणार आहोत. आम्ही आमच्या गावातल्या शेतात पिकणारं धान्य होलसेल रेटमध्ये डायरेक्ट मार्केटला सप्लाय करू. त्यामुळे ते कमी रेटमध्ये अवेलेबल होईल आणि शेतकऱ्यांचाही जास्तीत जास्त फायदा होईल. खूप चांगलं विजन आहे तुमच्या फॅक्टरीचं.
आणि मॅडम, तुम्ही खरंच खूप चांगली माहिती दिली. खरंच तुम्हाला आवाज नाही म्हणून घाबरून जायची गरज नाही. खरं तर सवय आम्हालाच नसते. आमचंच ब्रेन एका चौकटीत काम करत असतं. आम्हाला गरज आहे त्याचा वापर करण्याची. आम्ही समजून घेतलं तर काही चढणार नाही. थँक्यू. आणि सर, डिस्कस करून आम्ही कळवतो तुम्हाला. येस येस येस. थँक्यू. बाय. बाय. खरंच युवराज, खूप छान वाटलंय बघून. आय मीन, तू खूप छान पद्धतीने सांभाळून घेतलंस. खूप शिकेल तिकडे राहून. मी तर सगळं वाया घालून टाकलं. जाऊ दे ना, जे झालं ते झालं. सेठ, तू इथे का आला होतास? काही हवंय का? हो, मला काम हवंय. सेठ, हो, खरंच मला काम हवंय. म्हणजे तुम्ही जे द्याल ते काम मी करीन. अगदी पिऊनचं काम असलं तरी चालेल. तुम्ही जो काही पगार द्याल तो घेईन मी. मला काम करून पैसे कमवायचे. सेठ, तू इथे काम करूच शकतोस. अरे, तू ओनर आहेस या फॅक्टरीचा. होतो, पण आता तू आहेस. युवराज सर नॉमिनी आहे. आता माझा फॅक्टरीवर काहीच हक्क नाही. आणि खरंच तुम्ही जे काही काम द्याल ते मी करीन. मला खरंच जॉबची गरज आहे. आणि मी जे काही बोलतोय ते प्रोफेशनली बोलतोय. आणि तुम्ही देखील विसरून जा की मी कोण या घरातला आहे किंवा काय. मी सुद्धा विसरून जाईन की तू माझी बायको आहे, हा माझा मित्र आहे, ही माझी बहीण आहे. हे सगळं विसरून जाईन मी. तुम्ही सगळे माझ्यासाठी बॉस असाल. प्लीज मला जॉब द्या. प्लीज मॅडम. युवराज सर, मला काम द्या. हवं तर हात जोडतो. प्लीज. सेठ, काय करतोयस तू?